हे काय पाणी? बस ना. आज लय चिकनी रे. आज तू मेकअप करून ये बरं. आज काही काम नाही काय ना तुम्हाला? काम माझी स्तुती करताय. नाही चांगलं म्हणलं तरी मग नाही. आज काही गावगाडा नाही का? गावगड आहे पण म्हटलं चला बसलोय घरी जरा निवांत. होय. काल तुझा भाऊ कशाला आलता का तू? तो आला होता असं सहजच. काय झालं? आपण मध्येच कसं काय त्याने घालता म्हटलं काय म्हणलं. आलता भेटायला, थोडे आंबे देऊन गेलाय वावरातले त्याच्या. आंबे आणले होते काय? चांगले आंबे त्यांचे किशोर आंबा चांगला आहे. गोड आंबा आहे ना. गोड आंबा आहे. म्हणलं दाजींना रस करून दे. बायको देते ना रस करून दाजीला, त्याच्या रसाची काय गरज होती? मग काय आता काय रस रस देते बनवून, तुमचा रस नाही काढत. नाही रस काढायचं नाही करत माझे, मला माहिती आहे. तुला काय सांग. मग काय तुमचं तुम्हाला काय माहिती? कोणी ऐकन तर काय म्हणून म्हणजे आता तू किती छळवते ती माझे मला माहिती, लोकांना माहितीये का? मी छळते? मग छळ की नाही तर काय करते? मला बदनाम नाही करायचं. अरे प्रेमाने म्हणतोय तुला छळते मी. तुझ्या छळल्या ते काय गोष्टी आनंदाच्या असतात ना. बायकोनी छळवण्यामध्ये सणाला आनंद होत असतो. मी छळते ना, माझ्या संग नाही बोलायचं. अरे मी बोल, तू नाही बोलते मग मी काहीतरी हे करीन बरं का. जाऊ दे. मग मला गावात आहे जोरदार बोलायला. मग बोंबलो लोक माझ्या नावाने बरं. आज खूप दिवसातनं टाइम भेटलाय माझ्या संग बोलायला. आजचा दिवस माझा. मग काय करायचं? माझ्या संग बोलायचं, माझ्या विचारपूस करायची, माझी स्तुती करायची आणि माझं काय हवं नको मला ते विचारायचं. आतापर्यंत पाहिलंच नाही का तुला काय? आज अगं माझ्या इतकं खुश तुला कोणीच ठेवलं नाही. सगळ्या हौस मौस सगळ्या तुझ्या पुऱ्या केल्यात. नवरा आहे मग कोण दुसरं कशाला खुश ठेवीन? तुम्हालाच मागणार, भावाला मागणार, काय बापाला मागणार लग्न झालं. नाही मोठी मेर म्हणेल तुझ्या भावाने नायपणी मला दिली ती. पण आज कशी दिसते? एकदम ही साडी छान दिसते. छान दिसते एकदम छान. काय काय चल ना जेवायला मग इथे ना. तुम्हाला तेच म्हणलं ना. आले मित्र तुमचे आता. या आज झालं मग आमचं तुम्हाला बरं दिसतच आले नाही ना तुम्ही आता. तुम्हाला नेहमी ते लहानपणीच्याच गोष्टी लागतात का काय अजून? चला ठीक आहे, येते मी. जा तू जा आता. बघतो आम्ही येतो थोड्या वेळाने. त्यांना वाटत चहा बी बघ वाटलंच तर हा पाठवते. निवांत आहे बाकीचं काय. बसलो होतो आम्ही नवरा गप्पा मारीत. जरा तू लाडा तर तुम्ही आले तर पडायला. तुम्ही अशी शानी आहेत ना. तुम्ही खोडा घातला जरा आलते जरा मूड मध्ये. बरेच दिवस झाले. ते शाळा नाही आलं घर मागेच असणार ती वासा तेच म्हणलं तो कसं काय नाही आला. तुम्ही आले तू बाकीचं की त्याला काय मागे यायला पाहिजे. फोन केलाय ना. फोन केलाय का? येतो म्हटलं. मला माहितीच आहे. राम राम. आता तुला विषय झाला. आताच म्हटलं तू शाना कसा नाही आला तर तू हजार पहिला होता तसा दिसतोय गेला अजून. नाही बदलच नाही काय त्याचं. जीवाची शाळेत असताना ते खोडकर होतं पण आता जरा मला वाटतं बदलल्यासारखं. चुक नाटक केली शाळेत. मी ना मॉर्निंग पाटील मॉर्निंग पहिलं मला नाव मांडायचं. मग तू यायचंच नाही कधी शाळेत नीटनाटक टायमाला. नेहमी लांबून यायचं असायचं ना. गणितच येत नव्हतं काय. जातो साहेबांनी लय गाजवली. गाजर अहो काय तुमची ती गवळण लय भारी गवळण. ऐकली ती याची पोरगी होय ती चौधरीची पोरगी. हा ती नाचायला लागलं होतं सांगतच यायचं बुवा. लय किडा असायचं त्याला. गेले बाबा आपले दिवस तवाचे का आता त्याला नाही का गोष्टी बदलल्या सगळ्या. दिवस राहिले ते आठवणी. पण एक बरं आहे आपल्या सगळ्यांचं अजूनही बी पायाच्या पुण्याने काहून मैत्री जोड टिकून राहिली. सगळ्यांचे दिवस गेले त्याच्या. अहो गावात चर्चा चालू आहे सगळी. असं ना ही एक जीवा भावाची माणसं इथं सक्क भाऊ एकत्र नाही. शाळेपासून आपण बरोबर. तुम्हाला एक गोष्ट कळाली का आता? काय गावाने काय ठरवले? काय गाव म्हणले हे चौघी गाव गुंड आहेत. हा अरे गाव कोण काय आपण काय गाव कोण. यांच्याशिवाय गावात दुसरं कोणी निवडूनच नाही येत ते म्हणले. मग आता यांना एक आठ घालाय तुला घे ना. बरं का घ्या ना. एक आठ घालाय ते म्हणले यांची जुन्या काळाची लपडी येते. यातले जुन्या काळातले एखादा जीव घेऊन त्याला तिकीट द्यायचं बा असं गावात. अरे ते कसं शक्य आहे अहो, आता? जर झालं नाही. असं कोणा अरे झालं गेलं ते झालं गेलं तेव्हा काळात शाळेत असताना तर तरुण पण असं ते होत राहते त्याच्यामध्ये काय एवढं. आज त्या शेळ्याकडे उद्यानात काय असते ताकद कोण लावीत ते बघा बा. त्याला मग तुम्ही असं ताकदीचं काय म्हणलं मग दुरलो मग नाही हातात माग मग करतो नीटनाटक बरोबर. कॉलेज मध्ये यांचाच दारारा. हा नाही पण मग आता घालावं लागेल लक्ष परत मग. पोरी पण याला कस बघायच्या.
पाटलांचा तवादारच होता ना हा? आणि काय झालं का प्रिन्सिपल यांना बोलवायचे आता डब्बल तयारी लागा आंबा उतरून झाला असलं तर मी म्हणलं कॅरेट आमचा नाही एखादा आणू 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 केव्हा आणू आंबे आंबाला जोरात आहे का? अहो डबल साहेब आंबर कधी आणायचं पावसाळा पडल्यावर तुम्ही आज काय करता उद्या आणू हा उद्या आणल्या मग जमन का नाही जीवलग मित्र आहेत तुम्ही आणि त्याला काय तरी ए त्या मैत्रिणीचं कसं काय रे ती हिराबाई चांगली हा? किती पर आहे तिला तिला काय तो लय जीव होता तिचा हात चोरून भेटायचा हा, मग काय मला का चिठ्ठी दिली का मी तिला नेऊन द्यायचा नेऊन द्या. हम्म. म्हणूनच जीवाचे जीवलग मित्र लागतात निघू का आम्ही निघा ना घ्या ना आता तुम्ही आता आले मला जेवायची बायकोनी हाका मारली होती मग तुम्ही आल्यामुळे म्हणलं तर मग तिला म्हणलं आणा चहा. तुम्हाला ही पाटील बाई लय जीव लागते ओ जातो साहेब अरे मी जीव लावतो का ती मला जीव लावती तसं पाटलांचा लय जीव आहे बाईंवर अरे बायको माझा जीव आहे तिच्या बाबा असं काय करता मी त्याला सगळ्या गोष्टी ना त्या पाटली बाईला काय करता ती पहिली तुम्ही जर पाहिली असती आईला. अहो, निघा. तमाशातल्या लय निघा, जीवांवर निघा, येते मी. तुम्ही निघा 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 मला हो, जेवायची पाटील, तुम्ही तीच करायला लागले. तुम्हाला जेवायचे का हा? जेवायचे जेवाय का? नाही, जेवाय. आता पाटील, आम्हाला लय बारा तुमचा लय झापता राव पण. चला, चला. तब्येत उगच नाही चल तू आम्ही बरं का? चल चल चला. जेवायचं होतं आता बायकोनी हाका मारली. येतो. हा, या या. अगं बाई. पाटील बाई झालं का आण ना जेवायला हो वाढते इतका वेळ लावला तिथे बोलायला अगं मित्र मंडळी आले ते बघा आता काय त्याच्यामध्ये हा का मग काय गप्पा चालल्या होत्या? काय गप्पा चालले होते काय होते आपल्या लहानपणच्या आम्ही शाळेतल्या गप्पा दुसरं काय हा, बाकी ऐकलं सगळ्यांनी. ऐकलं मग काय काय तू काय वाईट बोललो काय मी काय नाही वाईट नाही काय बोलले तरी पण जेवायला मागायला आले इथं म्हटलं मग काय गप्पा मारून पोट भरून कधी आमचं मग तेच तर एवढ्या गप्पा मारल्या पोरींच्या आता पार येई जावाई पावले अरे तुझ्या डोक्यापर्यंत झालं आता ह्या वयात पुरीच जास्त का ग अयो तरुणपणात काय जास्त झालं ना रे शाळेत असताना बालमित्र भेटलो आता काय तुम्ही नसेल मैत्रिणी गप्पा मारल्या का कधी अशा मी रस द्यायला आले तेव्हा मी सगळं ऐकलं ऐकलं ले बाईची दात बाबा काय मग तुम्हाला सांगतो माझी कवा म्हणत नाही तू इतकी छान दिसती मी बी उद्या ड्रेस घालते का नाही बघा ड्रेस घालून कशा आता म्हातारपणामध्ये चव घालायची का आपल्या हे दिवस आले असं का? काय मग अरे हे गप्पा छप्पा मारायचं जुन्या आठवणी काढायच्या तेवढं ताजं तावणं राहायचं हा असं त्याच्यामध्ये आणि मी बघते तरी तो माणूस म्हणतोय पाटलीन बाई आली पाटलीन बाई तर चाललंय आपलं अरे गप्पा. बाप्पा तुला काय वाईट वाटायचं खबर पोरींचं. लय संशय करू बायको मला हात नाही लावायचा नाही जमत ते नाही हात दादा लावायचं मला नाही हात नाही लावायचं मग आता आणू का माया कधी दोन्ही मैत्री शाळेतले मग बस बघू हा ना तर कशी फुकणी काढते बघा हा जा जेवायला आण मला पहिले तरी जेवायला आण नको डोक्याला ताप करू आण जेवायला हा ठीक आहे बस हात धुवा जेवायला हात वाढते. धुवून चालेल. तुमचा तर दिवसेंदिवस रुबाब वाढत चाललाय हा? जाऊ दे बाई तुमचं तर काहीतरीच काहीतरीच काय आणि तुमचा रुबाब अहो जसं जसं तुमचं वय व्हायला लागलं तसं तुमचा रुबाब वाढायला लागलं अहो म्हातार पण आलं पण म्हणत कुठं म्हातारी होत्यात का हा? पोरांपेक्षा तुम्ही चांगले दिसताय काय पण काय बोलती हा? चला राम राम टप्पल साहेब काय आंब्याचे तयारी काढून जातोय काय हा कप झालाय छातीत दवाखान्यात दुखतंय, जायचं ताप आलाय पुढे येते कचरून ते भेटायला आणते की नाही सफरचंद आणणार होतो पण नेमकं इथं डेअरी पैसे आल्यावर देण्यात आलं काय खावतय बाबा आता म्हणलं मग चढ परत आणता येते बर हं. कुठे टेलर केलं आले नाही का ते बरोबर? पाहिलं आता फाट्यावर मागा चहा देतो तिथं बर मग इकडेच येणार आता काय लय खास लागली. नमस्कार डबल साहेब नमस्कार तर बस. काय जीवाचा जीवलग मित्र भेटायला यानं काम नाही करत. मला कळालं ना म्हणून आलो ना मी आता काय पाटील टाका गोळ्या आणि ते पाटलाचं त्याला काम गावची नाही. कामं करता करताच झालं हं, पाटलांनी यायला पाहिजे होतं ना याला आपल्याला आता आहे ना कुठंतरी दवाखान्यात नाही आला पाहिजे. हो पण पत्नी गेल्यापासून तुम्ही जरा खाल्लं वहिनी गेल्यापासून आहे ना दासकाच घेतला लय परिस्थिती हा, काय तब्येत झालं? बेकार झाली माझी फार पण जाधव साहेब काय असू द्या आपण जीवाची बाजी लावू पण डपल साहेब तुम्हाला मोठ्या दवाखान्यात नेऊ. अहो आपण जीवाभावाची तुम्ही नाही तर चारच कोण जोडीदार नेणार मला दवाखान्यात आहे ना जीवाभावाची फक्त चार जोडीदार आहेत आपण नाही हं, एकमेकाला. बरोबर. पाटलाला फोन लावा बरं पाटलाला बोलून हॅलो हा पाटील साहेब अहो आपला जोडीदार आज डपल साहेब हा तोरी द्या ना अहो जास्त आहे जरा काहीतरी करावं लागेल
चला चला या लवकर. हा, हा, हा. बघू आता नगरला आनंद ऋषीला चांगली सेवा देतात, पण आपण तिथं चेक करू आणि मग पुढे पोझिशन घेऊ. आणि काय झालं दादा साहेब, उन्हामुळे जास्त त्यांना तकलीफ. मी तरी म्हणत होतो 100 कांदे एक झाले काय रे, काढू नका. ऐकली नाही ना हा, ही तुम्ही आपलं म्हणता. मी म्हणते नाही पैसे वाटतात 2-2.5 रुपये दररोज. अहो, पैशाला काय घेऊ, मस्त जीवाचं बघितलं पाहिजे पहिले. जास्तच वाटत नाही मला. त्याला आपण दवाखान्यात घेऊन जाऊ. बरोबर न्यावंच लागेल. हा झाला गडी बायको गेला शाळेत गेली नव्हती का तू आज? गेलती म्हटलं लवकर आली का? काय झालं पुन्हा नाही 2 दिवस झाले ते मग काढायचं चालले अजून झालं नाही. तुला म्हणलं होतं ना जास्त वाटलं नाही. म्हणजे सगळं मिस करायचं का? तुम्ही फक्त फिरायचं का गावातलं हे बघ ते बघ करत? काय झालं तिचे आमचा मित्र आहे ना डपर, तो अचानक आजारी पडला. त्याची बायको वारली 5-6 महिने झाले. मग आता तुम्ही त्याची बायको वारली म्हणून काय करणार? गेला दवाखान्यात घेऊन गेलतो. उद्या आपल्याला आजारी पडल्यावर कोण येईल? अहो अख्खं गाव जरी आजारी पडलं ना तर तुम्ही तेच करत बसणार आहे. घरचं काय जमणार नाही बघा तुम्हाला. फक्त गावातलं सांगा, बराबर जमतं तुम्हाला. आणि हे तर कोण करायचंय काम? रानातली कामं सोडायची आणि गावात बघायचं सगळं. आता तुला मी कुठं सांगितले वावरात तू काम करीत जा, माणसं घेऊन करीत जा ना तू. अहो 3च बायका भेटल्यात, अजून बायका बघा आणि ही कामं करून घ्या. बाद झालं हे मित्र फित्र काय नसतंय कोणाचं कोण. चालन बघू उद्याच्याला अजून 2-4 माणसं वाढेल. चला चल. त्या पोरीला शाळेचं लक्ष नाही काय नाही तुझं. चला डफळ लवलं उशिरा कळालं रे मला. डफळ अरे काय करावं आता याला. फार शांत झाला रे तू. भाऊजी बोला ना. तुम्ही तर लक्ष द्यायचं जरा. मला माहितीच नाही ना, मी बाहेर गेलो ना, मला आता कळालं. मी तिकडे बाहेर होतो बरेच दिवस, त्याच्यामुळे मला काही नाही कोणी सांगितलंच नाही. फार थकलं झालं. काय बघा ना आता फार गाळ झालं. तुम्ही लवकर कळवायचं नाही रे मला. त्या दिवशी जाणे दवाखान्यात पण मला फोन करायचा ना. माझा ते मग काढायचं तिकडं सोडून देऊन मी फार थकलाय. फार गळून गेले. पत्रून मीच होतो. तुम्ही दवाखान्यात परत मला कशाला आणलं मग? दवाखान्यात दिलं तर मला डॉक्टरने सांगितले किती तुम्ही खर्च केला तरी आई गेला चालणार नाही. असं ना. अरे भाऊजी भाऊजी वहिनी मी बस बस. ओळखलं का? एवढ्यात भाऊजी लेच उतरून गेले. अहो आता आमच्याकडे येऊन गेले होते, मस्त यांच्या गप्पा झाल्या होत्या रानच्या घरात. पण जशा ताई गेल्यात ना, बरं का बोकन साहेब बिराडाचा तास काय घेतला जोडीदार हा ना, तसंच मला वाटतं काय बायको गेल्याचं घातलं काय. वहिनी ताई गेल्यापासून आहे ना त्यांनी वाघा सारखा गडी होता. हम्म. हा झाला. अहो पण दवाखान्यात मोठे न्यायचं ना, दवाखान्यात पुन्हा मागं पाठवलं जाधव साहेब. लागेल एवढे पैसे आम्ही घातले तिथे दोघांनी. मला कळालं असतं मी आलो. मला लई उशीर कळालं तुम्हाला. बरं वाटतंय का? आता काय बरं वाटत. लई जीवलग मित्र होता बालपणीपासून. आयुष्या खोडा भाऊजी, दिला. काय खाऊ वाटते का? आम्ही लहानपणापासून एकत्र राहिलो, शाळेत लहानचे मोठे झालो. हा ते मला माहित नाही का? फार गावगुंड्या गावामध्ये केले आम्ही. मला साथ दिली त्यांनी. अहो भाऊजी तुमच्याबद्दल हे तुमचे मित्र, तुम्ही 4 मित्र अहो किती सांगतात गुणगान गातात. काय काय आम्ही केलं. बोला बोला. काय खाऊ वाटतंय का? काय नको मला आता. ही पहिलीपासून आम्ही सगळे एकत्रच. सगळ्यांचा एकमेकावर लय विश्वास आणि लय जीव एकमेकावर. एकमेकांची सगळ्यांनी वाटून फक्त आठवते गेले ते दिवस लय नका तांदूळ, भाऊजी. आठवणी. गार पडले. गार पडला. भाऊजी आम्ही जातो आमच्या गावात. असं नका म्हणू भाऊजी. असं नका बोलू. बरं होतं अरे ना आम्ही आहेत ना. आम्ही आहे. करू ना काहीतरी आपण. चला न्यायचं का कुठल्या दवाखान्यात त्यांना? अहो डॉक्टरने सांगितलंय बरं का. भाऊजी काय होते भाऊजी? भाऊजी अरे बापरे. भाऊजी डपर. अरे चला काय करावा. बालपणीचा मित्र गेला बा, सोडून गेला मला.
जीव भावाचं नसतो. स्वतःला तुम्ही त्याच्या पोराला सांगितलं का? पोराला फोन करा बरं. पोराला फोन करू का? भाऊजी उठा ना भाऊजी. पोराला फोन कर. देवा हे काय केलं रे? एकत्र वाईट झालं साहेब असं मस्त करून राहिलेत ना. लय चांगला मित्र होता आपला. देवाचा जीवला. कसं म्हणतात का मित्र वनव्यामध्ये गाडव्यासारखं. कचरू मोठा भाऊ गेला रे मोठ्या भावासारखं जीव लावलं मला. त्याला पोराला फोन कर त्याच्या. काय खरंच मित्र होता म्हणतात ना, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र म्हणून असं वाटतच नाही ना, नव्हतं. भाऊ भाऊ होता, असल्यासारखं. भाऊ होता, वाटत फोन होतं. केला तर मित्र लगेच तयार राहायचा गाडीत भाऊ बसायचा. कधी फोन केला का हजर, तू पुढे जातो डब्बल हजर. उद्या पुण्याला जायचं पण कधी नाही म्हणणार नाही गाडीत बसायचं म्हणा. तुमच्या सगळ्यातला एक मित्र कमी झाला चौघातला. हा नाही, आमचा पायच गळायला सारखा, पायच मोठा सारखा झाला. ढपळ. भाऊजी अहो उठा की. अहो तुमच्या मित्र शब्दाला असावा तर असा खरंच जीवाला जीव देणार मित्र होता. आणि अशी मैत्री असल्यावर खरंच माणसाला ताई. जीवन जगायला आनंद वाटतो. उठण्यासाठी नाहीतर गेले का? मला तर भूकन साहेब माझ्या मोठ्या बाबा काय झालंय? सोन्यासारखा माझा बाप गेला रे. तुझ्या बापापेक्षा आमचा मित्र लय महत्वाचा होता. त्यांचं खूप काय केलं मला सगळं माहिती. माझा लहान भाऊ गेला, लहान भाऊ गेल्यासारखं झालं माझा. तुम्ही मित्र नाही, मोठ्या भावासारखे भाऊच होते आम्ही बालपणापासून, पहिलीपासून आम्ही अरे तुझा बाप होता पण आमच्या हृदयाचं काळीच होत रे बाबा. आज पण तुमच्या मित्रतेची सगळी कहाणी सांगत गावाला नाही पंचक्रोशीतलं माहित होतं की ही चौघांची चांडाळ चौकडी म्हणायची रे आम्हाला. चांडाळ चौकडी म्हणूनच लोक टिंगर एक करायचे. दिवस सुद्धा भेटल्याशिवाय आम्ही जे चौघं ठरलं राहिलो ते नाही. शेवटपर्यंत आम्ही पुरंच केलं. जे काय होतं ते. चौघांच्या कोणीच नादी नाही नादी लागलं लागली. नाही. अहो कुठं फिरायला जायचं असो, शेतीचा व्यवहार असो, घराचा व्यवहार असो, लग्न कार्य असो, सगळं तुम्ही चौघ जण एकमेक राजकारणात सुद्धा त्या माणसामुळे तुमच्या रथाचं एकचाक गेलं खरंच एक साथ गेलं. आम्ही पांगळ झालोय दादा, पांगळ झालोय. गावात आमची गाडी कशी चालणार? ढपळ साहेब आमचं काळीच चुकून चाललंय आज. मला तरी इथे बसव ना बाबा, बसव ना. तुम्हाला सांगू इथे बसूची वाटत तुम्ही हवाला जा, जर हवात उभा राहा. त्यांना मित्र कसा असावा, कसा ढपळ साहेबासारखा असावा. ज्ञान ध्यानारा होता. निमेराचं 12 वाजता यायचा आणि काही काम असलं तर करून जायचा. सावरं स्वतःला. भावासाठी राहिलं नाही पण माझ्या ढपळ साहेबांनी आम्हासाठी लय केलं. जाऊ दे, जीव आपण आता आवरू. बरं डोकं तयारी करा. तयारी करून घेऊ. जवळची कोण नातेवाईक असतील त्यांना जास्त फोन वेळ करून ठेवू नको द्या. नाही. कोणा- चला मला स्वतःला एकटं समजून नको बरं का. आम्ही आम्ही आहोत तुझ्याकडे. तुझ्या बापाला जसं जीव लावलेला तसं जीव तुला पण लाव.